हॅलो गाईज, दृष्टी अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आजचा आपला नाउन्स अँड दी केसेस हा पाठ आपण स्टार्ट करणार आहोत। तत्पूर्वी नाउन्स अँड दी नंबरवरती आपले एकूण टोटल 14 किंवा 15 पाठ झालेले आहेत। ज्यांनी कोणी बघितलेले नसेल किंवा जे लोक पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत असेल अशा सगळ्या लोकांनी आधी तर सगळे व्हिडिओ बघून घ्या। आणि त्याच्यामुळे काय होईल की तुमचं बेसिक फाउंडेशन काय होईल, चांगलं मजबूत होईल आणि पुढचे जे काही आपले अपडेट व्हिडिओ राहतील ते समजण्यास तुम्हाला काय होईल, मदत होईल। तर आजच्या पाठमध्ये आपण नाउन्स अँड दी केसेसच्या अगोदर जे काही आपण आपल्या रूल्स प्रमाणे जे काही आपण 10 वर्ड्स घेतो ते 10 वर्ड्स सुद्धा आज आपण घेणार आहोत। तर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंग्लिश किंवा कुठल्याही एखाद्या टॉपिकचा अभ्यास करत असताना एखादा पाठ जर तुम्हाला जड जात असेल आणि जर आयोगाचा तो आवडता टॉपिक असेल तर त्याच्यावरती तुम्हाला नेहमी मेहनत करायला हवी। आणि जे कोणी लोक आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असेल, ज्या लोकांनी सबस्क्राईब केलेलं नसेल अशा सगळ्या लोकांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा। बघा, या गोष्टी वारंवार का सांगतो की आम्ही जे काही अपडेट नवीन व्हिडिओ देत राहतो एक्झामच्या दृष्टिकोनातून, बघा आपले सगळे व्हिडिओ एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असतात। एखादा व्हिडिओ जरी तुमचा मिस झालेला असेल आणि त्याच्यामध्ये जर आयोगाने त्याच व्हिडिओवरती 1 किंवा 2 क्वेश्चन विचारलेलं असेल तर तुमचा रिझल्ट नेहमी डाऊनमध्ये येऊ शकतो। तर ओके, तर सगळ्या लोकांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा। तर बघा, नेहमीप्रमाणे आपला जो महत्त्वाचा टॉपिक असतो तो म्हणजेच काय, इडियम्स आणि फ्रेजेस। आज सुद्धा आपण इडियम्स आणि फ्रेजेस घेणार आहोत। इडियम्स अँड फ्रेजेस, इडियम्स अँड फ्रेजेस। बघा, टू ब्लो ओव्हर, सेकंड आहे टू ब्लो अप आणि थर्ड आहे टू ब्लो आउट। तिन्ही महत्त्वाचे आहे एक्झाममध्ये। टू ब्लो ओव्हर हे येऊन गेलेले आहे। आता टू ब्लो अप आणि टू ब्लो आउट हे कधी येईल याची काही गॅरंटी नाही, परंतु आपल्याला अभ्यासाला आहे तर अभ्यास मात्र तुम्ही प्रत्येक शब्दांचा करायला पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला काय कुठलंही फ्रेज किंवा काही पण विचारलं तरी तुम्हाला तर इझिली आन्सर देता येईल। आता मला सांगा, टू ब्लो ओव्हरचा यूज काय होते? टू ब्लो ओव्हरचा यूज होते निघून जाणे, निघून जाणे। त्याच्यानंतर टू ब्लो अप म्हणजेच काय होते, हवा घालणे किंवा फुगविणे, हवा देणे, किंवा फुगविणे। तर फुगविणे हा तुम्ही अर्थ लक्षात ठेवा, ब्लो अप। तसंही आपला आवडता शब्द आहे आणि ओळखीचा शब्द आहे ब्लो अप म्हणजेच फुगविणे। त्याच्यानंतर दिलेला आपल्याला टू ब्लो आउट म्हणजेच विझविणे, विझविणे। बघा, कुठली गोष्ट शिकवणं काही खूप अवघड नाही, परंतु ती गोष्ट लक्षात राहणं खूप अवघड आहे। कारण मुलांना मी एखादी गोष्ट सांगितलेली असेल तेच मुलांना व्हिडिओच्या माध्यमातून समजून तर जाईल, परंतु ते कालांतरासाठी लक्षात कसं राहील ह्या मात्र ट्रिक्स आपल्याकडे आहे। ओके, तर ते महत्वाचे आहे। किंवा विझविणे याचा अर्थ आणखी एक, चिंधड्या उडविणे हा सुद्धा अर्थ लक्षात ठेवा, है ना। एक्झाम मध्ये काही पण येऊ शकते, चिंधड्या उडविणे नेहमी आपण यूज करतो। त्याच्यानंतर जाऊ आपण नेक्स्ट कडे, टू ब्रिंग फोर्थ आणि नेक्स्ट वन इज टू ब्रिंग इट इन। अगदी सिंपल आहे। टू ब्रिंग फॉर्थ म्हणजेच काय होते, तर जन्म देणे। बघा इथे फॉर्थ, FORTH, फॉर हा शब्द लक्षात ठेवायचा आहे। फॉर्थ म्हणजे जन्म देणे। आणि टू ब्रिंग इन, आता जन्म दिला तर ओळख सुद्धा करून द्यावी लागेल, नाही का। मग याच्यावरूनच लक्षात ठेवायचं, टू ब्रिंग इन म्हणजेच काय होते, ओळख करून देणे, ओळख करून देणे। अगदी सिंपल आहे, नाही का। चलो पुढे जाऊ आपण,
टू ब्रेक ओव्हर. आता लागले इथून ब्रेकच्या फ्रेज. सिंपल आहे अगदी. त्याच्यानंतर नेक्स्ट टू ब्रेक इनटू. नेक्स्ट टू ब्रेकअप झाली का आपली? नाही. ब्रेकअप आवडता शब्द. टू ब्रेक डाऊन. आणखी कोणता राहिला? चलो आणखी एक शब्द राहिला टू ब्रेकवरचा. टू ब्रेक आउट. सर एवढ्या आम्ही लक्षात कशा ठेवू? तर याच्यासाठी सुद्धा आपल्याकडे ट्रिक्स आहे. प्रत्येक गोष्टीला ट्रिक्स सुद्धा लावत नका बसू, कारण प्रत्येक गोष्टीला जर तुम्ही ट्रिक्स लावत बसले तर तुमच्याकडे लाखो हजारो अशा ट्रिक्स येऊन जाईल आणि त्या ट्रिक्स लक्षात ठेवणं मुश्किल होऊन जाईल. त्याच्यापेक्षा बेटर ही जी गोष्ट आहे की तुम्हाला जे दिसते ते समजून घेणं आवश्यकता आहे. आणि बघा लक्षात राहण्यासाठी आणखी एक महत्त्वाची गोष्ट की जेव्हा तुम्ही लिखाण करत असताना आणि जेव्हा ती डायग्राम तुमच्या डोळ्यासमोर वारंवार दिसत राहते त्याच्यावरून खूप कालावधीसाठी तुमच्या लक्षात राहू शकते. ओके. तर मी तर लक्षात ठेवण्यासाठी नेहमी वेगवेगळ्या डायग्रामचा वापर करत असतो, लिखाण काम करत असतो. त्याच्यातून मला खूप सारे वर्ड्स, खूप सारे शब्द जसे तसे मला पाठ राहतात. ओके. चलो याचा अर्थ लिहून घेऊ आपण. टू ब्रेक ओव्हर. टू ब्रेक ओव्हरचा अर्थ होते अलग होणे. अलग होणे किंवा निसटणे हा शब्द सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. टू ब्रेक इनटू. आता बघा इनटूचा अर्थ काय होते? इनटूच्या आतमध्ये आहे की नाही. इनटू मीन्स इनटू. जसं बघा इनटू ऑफ काय प्रिपोजिशन आहे. जसं फ्रॉग जम्प इनटू दी रिव्हर. आता फ्रॉगने रिव्हर मध्ये उडी घेतली. फ्रॉग म्हणजेच काय? बेडूक. मग इनटू म्हणजे च्या मध्ये असा त्याचा अर्थ काढतो आपण. मग इनटू म्हणजे जबरदस्तीने घरात घुसणे. ओके. च्या आतमध्ये जबरदस्तीने घरात घुसणे हा आपल्याला लक्षात ठेवायचा अर्थ. टू ब्रेकअप म्हणजे काय होते? आता जेव्हा हा शब्द तर आपल्या सगळ्यांचा आवडीचा असेल, तुमच्या सुद्धा आवडीचा असेल नाही का. म्हणजेच गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड जेव्हा मुलगा मुलगी असते नाही का, तेव्हा आपण ब्रेकअप हा शब्द जास्तीत जास्त यूज करतो. आणि एखाद्याचं ब्रेकअप झालेलं असेल तर आपल्याला मजा सुद्धा येते. त्या व्यक्तीचं ब्रेकअप झालं, त्या व्यक्तीचं जुडलं, त्या व्यक्तीचं ब्रेकअप झालं, चांगलं झालं, ब्रेकअप झालं तर म्हणजेच माझं जोडायला काय तिथे चान्स आहे. ओके. तसं काही नाही. परंतु ब्रेकअप हा शब्दाचा अर्थ काय होते? भंग पावणे किंवा पांगावणे म्हणतो आपण त्याला. मग इथे लिहितो मी भंग पावणे किंवा पांगावणे. तर हा शब्द महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. टू ब्रेक डाऊन म्हणजे यंत्र बंद पडणे. आणि टू ब्रेक आउट इथे लिहितो मी खाली. टू ब्रेक आउटचा अर्थ काय होते बघा. टू ब्रेक आउट म्हणजेच काय होते बघा. एक कहाणी सांगतो मी. एक घर राहते, एका घरात परिवार राहते नाही का. आणि अचानक त्या घरामध्ये काय लागते? तो मुलगा छोटा एक मुलगा असतो त्या घरामध्ये आणि तो अचानक चिल्लावतो आऊट आऊट आऊट. याचा अर्थ काय? त्या घरामध्ये आग लागलेली असते आणि तो सगळ्यांना सूचित करतो की आऊट आऊट आऊट. ओके. तर याच्यावरून हा लक्षात ठेवायचा. अचानक आग लागणे. अचानक आग. आता तुमच्या लक्षात राहावं त्याच्यासाठी मी काहीतरी वेगळं सांगत असतो नेहमी. ओके. तर ह्या झाल्या आपले टोटल किती इडियम्स किंवा फ्रेजेस? टोटल 10. एक्झामच्या दृष्टिकोनातून अति महत्वाचं आहे. सर तुम्ही हे ग्रामर का नाही शिकवत? हे का शिकवता? कारण एक्झामचं सगळ्यात जास्त फोकस आता इडियम्स आहे, फ्रेजेस आहे, त्याच्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन्स आहे, नंतर पॉलिगॅमी आहे, मिझोगॅमी आहे, यासारखे जे शब्द असतात नाही का, हे सगळे वर्ड्स आपल्याला एक्झाममध्ये विचारतात. त्याच्यानंतर सिनोनिम्स आणि अँटोनिम्स हे तर आयोगाच्या आवडतीचे टॉपिक आहेत. आता इडियम्स आणि फ्रेजेस बघा एक वेळेस आपण ओव्हरलुक करू. टू ब्लो ओव्हर. टू ब्लो ओव्हरचा अर्थ होते निघून जाणे. का अर्थ होते? टू ब्लो ओव्हरचा अर्थ निघून जाणे. त्याच्यानंतर दिलेला टू ब्लो अप. ब्लो अप म्हणजेच काय होते? हवा घालणे किंवा फुगविणे असं त्याचा अर्थ मिनिंग लक्षात ठेवायचा आहे. टू ब्लो आउट. टू ब्लो आउट विझविणे किंवा चिंधड्या उडवणे हा शब्द आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. विझविणे किंवा चिंधड्या उडवणे. टू ब्रिंग फॉर्थ आणि टू ब्रिंग इन.
आता टू ब्रिंग फॉर्थ म्हणजे होते जन्म देणे आणि टू ब्रिंग इन म्हणजेच काय होते ओळख करून देणे. त्याच्यानंतर लागते आपल्या सगळ्या ब्रेकच्या फ्रेजेस. टू ब्रेक इन, टू ब्रेक ओव्हर, टू ब्रेक इन टू. आता सॉरी ह्या ब्रिंग आहे. टू ब्रेक ओव्हर, टू ब्रेक ओव्हरचा अर्थ काय होते अलग होणे. आता याच्या अगोदरच आपण एक स्टार्टिंगला पाहिलेली आहे कोणती, टू ब्लो ओव्हर. टू ब्लो ओव्हर आणि हे काय टू ब्रेक ओव्हर दोन्ही काय. एक मिनिट, थोडी मिस्टेक झाली आपली, थोडे इथे मी चेंज करतो. इथे ओव्हर नाही येणार, इथे काय येणार अवे पाहिजे. इथे अवे मीन्स काय होते दूर जाणे म्हणजेच काय होते अलग होणे. आणि याच्यात कन्फ्यूज नको होऊ, हा आहे अलग होणे आणि हा निघून जाणे. टू ब्लो ओव्हर, टू ब्लो ओव्हरचा अर्थ काय होते निघून जाणे आणि टू ब्रेक अवेचा अर्थ काय होते अलग होणे. ओके, हा ब्रेक अवे आणि हा काय ब्लो ओव्हर दोन्ही लक्षात ठेवायचं आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहे. त्याच्यानंतर जेव्हा आपण टू ब्रेक इंटू म्हणजेच काय होते जबरदस्तीने घरात घुसवणे. आता इंटू म्हणजेच काय होते च्या आतमध्ये, जेव्हा कुठल्या तरी आतमध्ये इनसाइड रिॲक्शन किंवा ऍक्शन चालू असते तेव्हा आपण इंटू या प्रिपोजिशनचा वापर करत असतो. जसं आताच एक एक्झाम्पल पाहिलेलं आहे आपण, किंवा द मॅन जम्प इन टू द स्विमिंग पूल. द मॅन किंवा अ मॅन इज जम्पिंग इन टू द स्विमिंग पूल. सिंपल सेंटेन्स आहे, अ मॅन इज जम्पिंग इन टू द स्विमिंग पूल. म्हणजेच या सेंटेन्स मध्ये इंटू या प्रिपोजिशनचा वापर करत आलेला आहे. इंटू म्हणजेच त्याच्या आतमध्ये. मग जबरदस्तीने घरात घुसणे हा मिनिंग लक्षात ठेवायचा आपल्याला. टू ब्रेकअप म्हणजेच काय होते भंग पावणे किंवा पांगावणे हा शब्द आपल्याला लक्षात ठेवायचा. टू ब्रेक डाऊन यंत्र बंद पडणे आणि टू ब्रेक आउटचा होते अर्थ अचानक आग लागणे. टू ब्रेक आउट मीन्स काय होते अचानक आग लागणे. तर एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे आहे. पुन्हा मी रिपिटेशन करतो, याच्यासाठी रिपिटेशन करतो की तुम्हाला जास्तीत जास्त शब्द जास्तीत जास्त कालावधीसाठी लक्षात राहावं. याच्यासाठी हे शब्द मी वारंवार एक नाही दोन नाही 3 वेळेस मी रिपिटेशन करत असतो. तुम्ही जर आपले आधीचे सुद्धा व्हिडिओ बघितलेले असेल आणि ज्या लोकांना बोर मारत असेल त्यांनी आपला व्हिडिओ लगेच फॉरवर्ड करायचा आणि पुढचा टॉपिक बघायचा. बघा टू ब्लो ओव्हर टू ब्लो ओव्हर आहे आणि एक आहे टू ब्रेक अवे. टू ब्लो ओव्हरचा अर्थ होते निघून जाणे आणि टू ब्रेक अवेचा अर्थ होते अलग होणे. अवे म्हणजेच काय होते दूर जाणे म्हणजेच काय होते अलग होणे. लक्षात राहील. आता टू ब्लो ओव्हरची झाली. एक आहे टू ब्लो अप आणि एक आहे टू ब्लो आउट. टू ब्लो अप म्हणजेच काय होते हवा घालणे किंवा फुगविणे आणि नेक्स्ट वन इज टू ब्लो आउट. आता टू ब्लो आउट कसे लक्षात ठेवाल. ब्लो आउट म्हणजेच काय होते विझविणे आणि एक आहे अचानक आग लागणे. आठवलं का तुम्हाला काहीतरी. टू ब्लो आउट म्हणजेच काय होते विझविणे किंवा चिंधड्या उडविणे आणि टू ब्रिंग आउट याचा अर्थ काय होते कुठे दिलेले आहे बघा इथे दिसते का. टू ब्रेक आउट अचानक आग लागणे आणि इथे बघा टू ब्लो आउट विझवणे किंवा चिंधड्या उडवणे एकमेकाशी निगडीत आहे. टू ब्लो आउट टू ब्रेक आउट, टू ब्लो आउट टू ब्रेक आउट. मग ह्या लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला. आणि ब्रिंग वरचे मी 2च दिलेले आहे सध्याच्या, नंतर आपण घेणारच आहोत. टू ब्रिंग फोर्थ आणि टू ब्रिंग इन. तर फोर्थ म्हणजेच काय होते जन्म देणे आणि टू ब्रिंग इनचा अर्थ काय होते ओळख करून देणे. तून जर जन्म घेतलेला असेल तर त्याची ओळख सुद्धा आपल्याला करून द्यायला हवी. म्हणून हे दोन्ही एकमेकाशी निगडीत आहे असं लक्षात ठेवा. आणि एक्झाम मध्ये तुम्हाला जे मी सांगत आहोत हे जास्त कालावधीसाठी लक्षात राहणार. टू ब्रेक इंटू. आता इंटू मी तुम्हाला एक्झाम्पल देऊन सुद्धा सांगितलेलं आहे आणि प्रिपोजिशन मध्ये सुद्धा यांचा यूज होतो. कसा होतो च्या आतमध्ये म्हणजे इनसाइड मध्ये कुठली तरी ऍक्शन चालू असेल कुठली तरी क्रिया चालू असेल तेव्हा मात्र आपण टू ब्रेक इंटूचा वापर करत असतो. मग जबरदस्तीने घरात घुसणे नाही का. चोर जबरदस्तीने घरात घुसत असतात, दरवाजे फोडून खिडक्या फोडून आणि चोरी करत असतात. इंटू द थीफ इंटू दी हाऊस. चलो टू ब्रेकअप तर मला वाटते तर एकही विद्यार्थी विसरणार नाही किंवा एकही मुलगा मुलगी विसरणार नाही, कारण सगळं आयुष्यामध्ये घडलेलं असतं टू ब्रेकअप. आणि जी गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये घडत असते ती गोष्ट आपण कधी विसरत नाही. मग टू ब्रेकअप म्हणजेच काय होते भंग पावणे किंवा पांगावणे असा त्याचा अर्थ लक्षात ठेवायचा आहे. आणि टू ब्रेक डाऊन म्हणजेच काय होते डाऊन मीन्स खाली. मग आता बघा एक वेळेस काय होते एक कहाणी आहे. एक व्यक्ती नागपूरला जात असतो आणि नागपूरला जात असताना त्याचा पेपर असतो नागपूरला 1 वाजता किंवा 12च्या शिफ्टमध्ये.
त्याच्यानंतर काय होते, गाडीने जात असताना मध्येच त्याची बाईक काय होते, खराब होते, म्हणजे टू ब्रेक डाऊन, यंत्र बंद पडणे, म्हणजेच त्याच्या गाडीचं यंत्र काय पडलेलं होतं, बंद पडलेलं होतं. मग टू ब्रेक डाऊन, यंत्र बंद पडणे. ओके, मला वाटते सगळ्यांच्या लक्षात आलेलं असेल, आणि लक्षात आलेलं असेल तर अति महत्वाचा टॉपिक चालू करू आपण, नाउन्स अँड दी केसेस. खूप खूप महत्वाचा टॉपिक आहे. चलो बघा, ऑफलाईन क्लासेस सुद्धा आपले चालू झालेले आहेत. ऑफलाईन क्लासेस दृष्टी अकॅडमी वर्धा किंवा दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. व्हॉट्सअप, टेक्स्ट मेसेज सुद्धा करू शकता. फॅसिलिटीज काय तर याच्या जे आम्ही यूट्यूबवरती तुम्हाला फॅसिलिटीज देऊ शकत नाही त्या गोष्टी आम्ही ऑफलाईन बॅचेसमध्ये करून घेतो. कारण प्रत्येक गोष्टी यूट्यूबवरती शिकवणं किंवा प्रत्येक गोष्टी अंडरस्टँडिंग करून देणं हे पॉसिबल नसते. तर त्याच्यामुळे आमच्या ज्या काही ऑफलाईन बॅचेस असते याचा मुलांना जास्तीत जास्त फायदा होतो. तिथे आम्ही टेस्ट घेत असतो, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्राईजचं वाटप सुद्धा करत असतो. ओके, तर तुम्हाला जर असे काही ऑफलाईन बॅचेसचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की आमच्यासोबत जोडू शकता, दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, जाऊ आपण नाउन्स अँड दी केसेसकडे. अति महत्वाचा टॉपिक, नाउन्स अँड दी केसेस. केसेस म्हणजेच काय होते, कारक किंवा विभक्त्या. ओके, तर इथे केसेस मी इथे कारक किंवा विभक्ती सुद्धा, आता मराठीमध्ये सुद्धा तुम्ही विभक्ती शिकलेली आहे, त्याचप्रमाणे इथे इंग्लिशमध्ये सुद्धा आपल्याला काही विभक्त्या दिलेल्या आहे. परंतु मराठीमध्ये जास्तीत जास्त विभक्त्या आहे, सगळ्यात जास्त प्रश्न विभक्त्यावर राहतात मराठीमध्ये. इथे सुद्धा आपल्याला पजेसिव्ह केस पाहायचीच आहे, त्याच्यावरती सगळ्यात जास्त क्वेश्चन आपल्याला 3 ते 4 क्वेश्चन प्रत्येक एक्झाम मध्ये पाहायला मिळते. परंतु मराठीच्या तुलनेत आपल्याला इथे विभक्त्या काय दिलेल्या आहे, कमी दिलेल्या आहे, त्याच्यामुळे इथे काही प्रॉब्लेम नाही. मग आता पहिली लक्षात ठेवायची नॉमिनेटिव्ह केस, नेटिव्ह केस. दुसरी ठेवायची लक्षात ऑब्जेक्टिव्ह केस. तिसरी लक्षात ठेवायची आपल्याला कोणती, व्होकेटिव्ह केस. आणि चौथी लक्षात ठेवायची आपल्याला पजेसिव्ह केस. पजेसिव्हचा मी अर्थ तुम्हाला सांगितलेला आहे, आता वारंवार सांगत नाही, आपले आधीचे व्हिडिओ बघायचे. आता नॉमिनेटिव्ह केस म्हणजेच काय, सिंपल आहे. नॉमिनेटिव्ह केस म्हणजेच काय लक्षात ठेवायचा, एखादा वाक्याचा कर्ता हा नेहमी नॉमिनेटिव्ह केस मध्येच असतो. मग वाक्याचा कर्ता म्हणजेच काय, नॉमिनेटिव्ह केस झालं. काय डेफिनेशन पार्ट नका करू. अ नाउन और अ प्रोनाउन्स दॅट फंक्शन्स ॲज अ नॉमिनेटिव्ह किंवा सब्जेक्ट ऑफ द वर्ब इज प्लेस इन नॉमिनेटिव्ह केस इज नोन ॲज नॉमिनेटिव्ह केस. आता डेफिनेशन खूप इझी आहे, का सांगितलेलं आहे मी, अ नाउन और अ प्रोनाउन्स that functions as a subject of the verb is known as nominative case. आता मी डेफिनेशन सुद्धा तुम्हाला इथे लिहून देतो प्रत्येकाची, म्हणजे तुमच्या सगळ्यात जास्त लक्षात राहील आणि जास्तीत जास्त कालावधीसाठी. ए नाउन और प्रोनाउन that functions as a subject of the verb is a place in nominative case. हे पाठ करण्याची गरज नाही तुम्हाला, मी फक्त लिहून दिलेले आहे. ज्या मुलांना पाठ करायचे ते मुलं पाठ करू शकतात. एक्झाम मध्ये आली तर तुम्हाला अवश्य याचा आन्सर सुद्धा येईल. अ नाउन और अ प्रोनाउन दॅट फंक्शन्स ॲज अ सब्जेक्ट ऑफ द वर्ब. महत्वाचं काय इथे, सब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणजे क्रियापदाचा कर्ता हा नेमका असतो, नॉमिनेटिव्ह केस मध्ये असतो. सर नॉमिनेटिव्ह केस म्हणजेच काय, तर प्रथमा विभक्तीमध्ये असतो. मग इथे लिहितो मी प्रथमा विभक्ती मराठीमध्ये शिकलेली आहे ना. कर्त्याला कुठलाही प्रत्यय लागत नाही मराठीमध्ये. इथे काय लक्षात ठेवायचं आहे, वाक्यामध्ये क्रियापदाचा कर्ता हा कशामध्ये असतो, नॉमिनेटिव्ह केस मध्ये असतो. आणि डेफिनेशन मग मला सांगा, ऑब्जेक्टिव्ह केस म्हणजेच काय, मग सिंपल आहे, ए नाउन और प्रोनाउन दॅट फंक्शन्स ॲज अ ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब
इज प्लेस इन नो ऑब्जेक्टिव्ह केस इज नोन ॲज ऑब्जेक्टिव्ह केस. मग ऑब्जेक्टिव्ह केस म्हणजेच काय, त्याला म्हणतो आपण द्वितीय विभक्ती. मराठीमध्ये सुद्धा द्वितीय विभक्ती आहे आणि इंग्लिशमध्ये सुद्धा काय द्वितीय विभक्ती आहे. सलाते सलाना ते मराठीमध्ये पाहतो आपण ज्याला प्रत्यय आलेले असते आणि ऑब्जेक्टचा वापर नेहमी सेंटेन्स मध्ये क्रियापदानंतरच होतो इंग्लिशमध्ये. मग डेफिनेशन काय लक्षात राहील, आता तेच डेफिनेशन लक्षात ठेवायचे आहे. नाउन ऑर प्रोनाउन दॅट फंक्शन्स ॲज इथे मात्र सब्जेक्टच्या ऐवजी काय येईल ऑब्जेक्ट येईल. ऑब्जेक्ट ऑफ दी व्हर्ब, त्याच्यानंतर इज प्लेस इन ऑब्जेक्टिव्ह केस, इथे नॉमिनेटिव्ह केस आहे तर इथे काय येईल आता ऑब्जेक्टिव्ह केस येईल. बघा तरी मी इथे लिहून देतो, काही काही मुलं लय भयानक असतात. ए नाउन और प्रोनाउन that functions as object of the verb is placed in objective case. ऑब्जेक्टिव्ह केस आणि ऑब्जेक्ट ऑफ द व्हर्ब हे दोन शब्द लक्षात ठेवायचे आहे. जिथे जिथे ऑब्जेक्टिव्ह केस आणि ऑब्जेक्ट ऑफ द व्हर्ब म्हटलेलं असेल तर ती झाली तुमची ऑब्जेक्टिव्ह केस. सर नॉमिनेटिव्ह केस आणि ऑब्जेक्टिव्ह केस हे उदाहरणामध्ये राहते तरी कुठे नक्की. आता एक सिंपल सेंटेन्स येतो बघा, दी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया takes action against the terrorist. The government of India takes action against the terrorist. आता या सेंटेन्स मध्ये मला सांगा, वाक्याचा कर्ता मी सांगितलेला आहे, वाक्याचा कर्ता नेहमी नॉमिनेटिव्ह केस मध्ये असतो. मला सांगा वाक्याचा कर्ता कोणता आहे, द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, हे काय नॉमिनेटिव्ह केस मध्ये आहे. आता सगळ्यात मी तसं लेंदी दिलेलं आहे, आपण एक शॉर्टकट उदाहरण घेऊ नाही का, लक्षात येण्यासाठी आपण एक छोटस एक्झाम्पल घेऊ. प्रियंका राइट्स ए पोएम. आता प्रियंका राइट्स ए पोएम हे सिंपल सेंटेन्स दिलेला आहे आपल्याला, ज्याच्यामध्ये एक सब्जेक्ट आलेला आहे प्रियंका आणि एक व्हर्ब आलेला आहे जे की मुख्य क्रियापदाचं काम करते. याला म्हणतो आपण प्रिन्सिपल व्हर्ब. अलग लक्षात, यालाच म्हणतो आपण मेन व्हर्ब. हे लक्षात ठेवायचं आहे. हे सगळं एक्झाम मध्ये जे मी बोलत असतो हे सगळे एक्झाम मध्ये विचारतात. आणि ए पोएम काय, हा काय ऑब्जेक्ट आहे. हे ऑब्जेक्ट काय, जेव्हा कर्त्याची क्रिया ऑब्जेक्टवर होते तेव्हा तो ऑब्जेक्टच असतो. म्हणजेच इथे लिहिण्याची क्रिया चालू आहे, लिहिण्याची क्रिया कोणाची, प्रियंकाची. कोणावरती चालू आहे, ए पोएम वरती चालू आहे. मग हा झाला ऑब्जेक्ट. हा पूरक पाठ होणार नाही, ते कॉम्प्लिमेंट होणार नाही, कारण इथे कुठेही सब्जेक्ट बद्दल हा कॉम्प्लिमेंट म्हणून आलेला नाही आहे, त्याच्यामुळे हा कॉम्प्लिमेंट होणार नाही. जेव्हा जेव्हा एखादा कर्ता हा ऑब्जेक्ट वरती म्हणजेच क्रियापदानंतर येणाऱ्या नामावरती हा क्रिया करत असेल किंवा क्रिया दाखवत असेल तर तो नेहमी ऑब्जेक्टिव्ह केस मध्ये असतो. मग सर इथे प्रियंका आलेला आहे, याच्यावरती जर आपल्याला अंडरलाईन दिलेली आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे, नॉमिनेटिव्ह केस आहे, ऑब्जेक्टिव्ह केस आहे, व्होकेटिव्ह केस आहे की पजेसिव्ह केस आहे, तर याच्यापैकी इझिली तुम्हाला आन्सर देता येईल. प्रियंका काय नॉमिनेटिव्ह केस मध्ये आहे, प्रथमा विभक्तीमध्ये आहे. का, कारण तो सब्जेक्ट ऑफ द व्हर्ब आहे, क्रियापदाचा तो काय करता आहे. आणि जेव्हा क्रियापदाचा करता याच्यावरती अंडरलाईन दिलेली असेल तेव्हा तो नॉमिनेटिव्ह केसच असतो. आता बघा इथे हा क्रियापदाच्या अगोदर आहे आणि हा मात्र क्रियापदाच्या नंतर आहे. इथे डेफिनेशन काय लक्षात ठेवायचे, डेफिनेशन जाऊ द्या. जेव्हा करता क्रियापदानंतर येणाऱ्या शब्दावर क्रिया करत असेल तेव्हाच तो काय होतो, ऑब्जेक्ट असतो. आणि जर कर्ता हा क्रियापदानंतर येणाऱ्या शब्दावरती क्रिया करत नसेल तेव्हा तो ऑब्जेक्ट नसतो, तेव्हा तो काय असतो, कॉम्प्लिमेंट असतो. चलो 2 गोष्टी लक्षात ठेवा. हा काय ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट काय आहे, कारण कर्ता क्रिया करत आहे. कोणावरती क्रिया करत आहे, या पोएम वरती. कशाची क्रिया करत आहे, लिहिण्याची क्रिया करत आहे. म्हणून तो झाला ऑब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट हा असतो
ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये आणि हा झाला नॉमिनेटिव्ह केसमध्ये. लक्षात ठेवा, एक्झाममध्ये आपल्याला याच्यावरती प्रश्न विचारतात. ओके, चलो हे डेफिनेशन लक्षात ठेवा. चलो, दिसते का? युअर ब्रदर, नाही 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 नाही, आपण नॉमिनेटिव्ह केस पाहून राहिलो, त्याच्यामुळे नॉमिनेटिव्ह केसेस आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. बघा, शी हेल्प दी पुअर, यू टेक ए बॉटल, त्याच्यानंतर we played the game ludo. चलो, she helps the poor, त्याच्यानंतर यू टेक अ बॉटल आणि वी प्लेड द गेम लुडो. सिंपल सेंटेन्स दिलेला आहे. आता मला सांगा, मी याच्यावरती अंडरलाईन दिलेली आहे, याच्यावरती अंडरलाईन दिलेली आहे, याच्यावरती अंडरलाईन दिलेली आहे आणि खाली 4 ऑप्शन दिलेला आहे, नॉमिनेटिव्ह केस, ऑब्जेक्टिव्ह केस, व्होकेटिव्ह केस आणि पजेसिव्ह केस. सांगा आन्सर कोणतं येईल? कोणतं येईल आन्सर, उत्तर? आता डायरेक्टली तुम्ही मला सांगू शकता, सर तो काय क्रियापदाचा कर्ता आहे आणि क्रियापदाचा कर्ता हा नेहमी प्रथमा विभक्तीमध्ये असते, नेहमी नॉमिनेटिव्ह केस मध्ये असते. मग शी, यू आणि वी हे काय नॉमिनेटिव्ह केस मध्येच आहे. अलग लक्षात. मग जेवढे काही आपल्याला प्रोनाउन दिलेले आहे, मग प्रोनाउन कोणते कोणते आहे? आय, ही, शी, इट, यू, वी आणि दे हे सगळे काय प्रोनाउन आहे. टोटल प्रोनाउन किती? टोटल प्रोनाउन किती आपल्याला 7. मराठीमध्ये किती आहे? 9. मी, तू, तो, आपण, स्वतः, आपण काय आहे ना, मी, तू, तो, आपण, स्वतः काय, असे या प्रकारचे टोटल किती 9 प्रोनाउन्स आपल्याला मराठीमध्ये पाहायला मिळतात. इथे मात्र आपल्याला इंग्लिशमध्ये किती टोटल 7च प्रोनाउन पाहायला आहे. ही, शी, इट, यू, वी आणि दे. ही, शी, इट, यू, वी आणि दे हे आपल्याला 7 लक्षात ठेवायचे आहे. आणि 7च्या 7ही प्रोनाउन नेहमी वाक्याचा कर्ता म्हणूनच वापरता येतात. ते कधीही कर्ता सोडून कोणाच्याही ठिकाणी जात नाही. जसं सूर्य आपली जागा बदलत नाही, त्याचप्रमाणे हे 7च्या 7ही नॉमिनेटिव्ह केसचे प्रोनाउन कधी आपली जागा बदलत नाही. ती नेहमी वाक्यामध्ये क्रियापदाचा कर्ता म्हणूनच आले असेल. बघा, एक सेंटेन्स देतो मी. अमन gave she a letter. आता अमन गेव शी अ लेटर. आता हे सेंटेन्स मला सांगा, हे 1 नंबरचं सेंटेन्स झाले, 2 नंबर, हे झालं 3 नंबर आणि हे झाले 4 नंबर. हे सेंटेन्स जे दिलेलं आहे हे सेंटेन्स करेक्ट आहे का? किती लोक मला सांगू शकते? अमन गेव GAVE शी अ लेटर. अगदी सिंपल सेंटेन्स दिलेला आहे मी तुम्हाला. बघा, कुठलेही पार्ट शिकत असताना इंग्लिश ग्रामर म्हटलं त्याचा बेसिक, त्याचा कोर पार्ट शिकून घ्या. सेंटेन्स हजारो लाखो येऊ द्या, एक्झाम मध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं इझिली आन्सर देता येईल. आता सरांनी सांगितलेलं आहे की सर नॉमिनेटिव्ह केसचे प्रोनाउन्स किती? टोटल किती आहे प्रोनाउन्स? 7 प्रोनाउन्स आहे. कोणते? ही, शी, इट. कोणते? ही, शी, इट, यू, वी आणि दे. लक्षात राहील का? हे टोटल झाले आपले टोटल किती? 7 नॉमिनेटिव्ह केसचे प्रोनाउन. आता वेगवेगळे ऑब्जेक्टिव्ह केसचे प्रोनाउन आहे, पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे, पजेसिव्ह प्रोनाउन आहे, इम्फॅटिक प्रोनाउन आहे, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स आहे. पुढे पुढे आपल्याला अभ्यास येईल. एकाच व्हिडिओमध्ये एवढं कुठे घेत बसू. आता अमन गिव्ह शी अ लेटर. सर सेंटेन्स तुमचं काय चुकीचं आहे? कुठे चुकलं इथे शी? कारण तुम्ही आता सांगितलं नॉमिनेटिव्ह केस मध्ये, नॉमिनेटिव्ह केस हा कधी आपली जागा सोडत नाही. आपली जागा सोडत नाही म्हणजेच काय? तो वाक्याचा कर्ता म्हणूनच येतो. सर मग इथे तर शी हा चुकलेला आहे. मग इथे काय पाहिजे? ऑब्जेक्टिव्ह केसचा प्रोनाउन. मग शी या नॉमिनेटिव्ह केसचे ऑब्जेक्टिव्ह केस प्रोनाउन काय? हर. अमन गेव हर लेटर. आता मात्र हे सेंटेन्स काय होईल? करेक्ट होईल.
अमन गेव हर अ लेटर. आता हा ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये आहे, नॉमिनेटिव्ह केसमध्ये आहे, ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये आहे, ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये आहे, ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये आहे. सर मग द पुअर कशामध्ये आहे? ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये. पहिले तर तो ऑब्जेक्ट आहे की कॉम्प्लिमेंट आहे ते ओळखा, नंतर आन्सर द्या ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये. कारण एक्झाम एवढी खतरनाक आहे, कारण ऑप्शन मध्ये कॉम्प्लिमेंट पण देतात आणि ऑब्जेक्टिव्ह केस हे पण असते. डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट ते आपण समोर पाहू जर आपल्याला अभ्यासाला आलेलं असेल तर. ओके, सिलेबस मध्ये. सर मदतीची क्रिया चालू आहे. शी हेल्प्स, ती मदत करत आहे कोणाला? द पुअरला. म्हणजे मदतीची क्रिया कोणावर चालू आहे? डायरेक्टली द पुअर वरती चालू आहे. सर तो डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, सर तो इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे की फक्त ऑब्जेक्ट आहे? तर मी इथे तुम्हाला स्पष्ट सांगतो तो काय फक्त ऑब्जेक्ट आहे, कारण इथे एकच ऑब्जेक्ट आलेला आहे म्हणून हा झाला ऑब्जेक्ट आणि हा ऑब्जेक्टिव्ह केस मध्येच आहे. सर तो कॉम्प्लिमेंट होईल का? तो कॉम्प्लिमेंट होणार नाही, कारण इथे वाक्यामध्ये जो कर्ता दिलेला आहे याची क्रिया चालू आहे कशाची? मदत करण्याची. कोणावरती? द पुअर वरती, म्हणून तो काय? ऑब्जेक्ट आहे. टेक म्हणजे काय होते? घेणे. सर इथे तुम्ही यस प्रत्यय का नाही लावला? सर शी हेल्प्स इथे मात्र तुम्ही यस प्रत्यय लावला, असं का? युला मात्र इथे यस प्रत्यय का ना लावला? म्हणजे यू नंतर येणाऱ्या क्रियापदाला यस प्रत्यय का लावला नाही? हा तुमचा प्रश्न असायला पाहिजे. नेहमी एक्झाम आपल्याला हे तर माहित आहे यू एकवचनी वापरतो, यू अनेकवचनी वापरतो. जोपर्यंत एक्झाम मध्ये स्पष्ट आपल्याला क्लिअरली सांगत नाही यू हा एकवचनी म्हणून घ्यायचा आहे किंवा दिलेल्या सेंटेन्स मध्ये कुठे यूचा एक सिंग्युलर म्हणून वापर झालेला आहे असं जोपर्यंत आपल्याला कळत नाही किंवा समजत नाही किंवा स्पष्ट आपल्याला त्या सेंटेन्स मध्ये दिलं राहत नाही तोपर्यंत यू हा एक्झामच्या दृष्टिकोनातून अनेक वचनीच वापरायचा. मग हा अनेक वचनी तर क्रियापद कसं पाहिजे? अनेक वचनी. मग सर हे कसं? तुम्ही इथे सिंग्युलर म्हणता, यस प्रत्यय लावलेला आहे, इथे यस प्रत्यय लावलेला नाही आहे तरी तुम्ही याला प्लुरल व्हर्ब म्हणता, असं का? छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला सांगाव्या लागते. चलो, हे इथे बघा, इथे यस प्रत्यय लावला आपण नाही का? चलो इथे बघा, हा काय? पेन. पेनचं अनेकवचनी काय करा? पेन्स, नाही का? म्हणजे कुठल्याही कॉमन नाउनचा आपल्याला सिंग्युलर मधून प्लुरल मध्ये अनेकवचनी करता येते. हा पेन झाला. आता मात्र हे काय झाले? पेन्स झाले. हा काय आहे? नाऊन आहे. कोणतं नाऊन आहे? कॉमन नाऊन, एक सामान्य नाम आहे आणि सामान्य नामाचं एकवचनी मधून अनेकवचनी मध्ये रूपांतर करत असताना आपण यस किंवा येस प्रत्यय लावत असतो. सर मग राईट आणि राईट्स हे का बरं अलग? जेव्हा तुम्ही राईटला येस प्रत्यय लावता तेव्हा राईट्स होते आणि राईट्स हे मात्र सिंग्युलर होते. येस प्रत्यय लावला तरी सिंग्युलर, असं काय? कारण जेव्हा तुम्ही क्रियापदाला येस किंवा येस प्रत्यय जोडत असता तेव्हा ते क्रियापद सिंग्युलर व्हर्बचं काम करत असते. या दोन गोष्टी मात्र तुम्हाला क्लिअर पाहिजे, तरच एक्झाम तुमच्या जवळ आहे आणि रिझल्ट येण्यासाठी सुद्धा काय होईल? मदत होईल. चलो, मला वाटते सेंटेन्स समजलेलं असेल तर हा इथे बघू आपण. अ बॉटल, इथे टेक घेण्याची क्रिया चालू आहे. आता हा काय? अनेकवचनी आहे, त्याच्यामुळे येस प्रत्यय लागलेला नाही आहे. हा सुद्धा अनेकवचनी घेतला. हा मात्र इथे ऑब्जेक्टिव्ह केस मध्ये आलेला आहे. का बरं? कॉम्प्लिमेंट आहे का? नाही, कारण इथे क्रिया चालू आहे. इथे खेळण्याची क्रिया चालू आहे. कोणावरती? द गेम वरती आणि लुडो वरती. सर आता इथे ऑब्जेक्ट कोणते घ्यायचे? आता इथे ऑब्जेक्ट मात्र काय घ्यायचे? दोन घ्यायचे, एक डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि एक इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. ज्याच्यावरती डायरेक्टली क्रिया होते ते डायरेक्ट ऑब्जेक्ट असतात आणि ज्याच्यावरती इनडायरेक्टली क्रिया होते म्हणजे ते असतात इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. द गेम आणि लुडो, इथे खेळण्याची क्रिया चालू आहे. कोणावरती? डायरेक्टली लुडो वरती. हा झाला डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि हा झाला द गेम इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. ओके. अमन गेव हर अ लेटर. सर याच्यामध्ये सुद्धा दोन ऑब्जेक्ट आले. आता गेव म्हणजेच काय? देण्याची क्रिया चालू आहे. ऍक्च्युअली देण्याची क्रिया चालू आहे. कोणावरती देण्याची क्रिया चालू आहे? लेटर वरती. हा झाला डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि हर हा झाला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. त्याच्यापेक्षा स्पष्ट सांगतो, वाक्यामध्ये जर दोन ऑब्जेक्ट आलेले असेल आणि दोन ऑब्जेक्ट पैकी एक पुरुषवाचक नाम आलेलं असेल तर ते काय असते? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आणि जी वस्तू असते ती काय असते? डायरेक्ट ऑब्जेक्ट. मग हा काय झाला? हर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. इथे लिहितो मी इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आणि लेटर हा वस्तू आहे ना, वस्तू. थिंग, हे काय आहे? थिंग आहे, वस्तू आहे. आणि वस्तू नेहमी वाक्यामध्ये कशाचं काम करते? डायरेक्ट ऑब्जेक्टचं.
छोट्या छोट्या गोष्टी आहे, तुम्हाला लक्षात राहायला हवं. एक्झाम काय विचारेल याची काही गॅरंटी देत नाही किंवा कोणी घेत सुद्धा नाही. ओके, कारण हां मी याची गॅरंटी घेतो की जे आपलं बेसिक आहे त्या बेसिकवरती 100% एक्झाम प्रश्न विचारणार, म्हणजे विचारणार, त्याच्या बाहेर जाणार नाही. हां, त्या बेसिकवरती सेंटेन्स कोणतं घेणार हे मात्र कोणी सांगू शकत नाही. आणि जर एखादा टीचर सांगतच असेल की नाही हे सेंटेन्समध्ये असंच्या असंच एक्झाममध्ये येईल, तर ते सगळ्या खोट्या गोष्टी आहे. असं कधी होत नाही. असंच्या असंच, अरे कुठलं तरी 7 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, कुठल्या टीचरनी जसं तसं शिकवलं आणि एक्झाममध्ये उतरलं, असं कधी होत नाही. हां, एकच होऊ शकते की इडियम्स, फ्रेजेस, सिनोनिम्स, अँटोनिम्स हे जेव्हा मी शिकवत असतो हे मात्र असंच्या असेच विचारतात, हे मात्र मी 1,00,000% तुम्हाला गॅरंटी देतो. परंतु जेव्हा बेसिक पार्ट, मी ग्रामरचा पार्ट शिकवत असतो तेव्हा सेंटेन्स असंच्या असंच विचारणार, याची काही मी गॅरंटी घेत नाही. हा, बेसिक मात्र मी बेसिकची मात्र गॅरंटी घेतो 100%, 1,00,000% गॅरंटी घेतो की याच्यावरती प्रश्न विचारणार म्हणजे विचारणार. हे बेसिक आहे. ओके, परंतु हे असंच्या असंच उदाहरण एक्झाम्पल मध्ये येईल याची काही गॅरंटी घेत नाही. आणि जे लोक किंवा जे टीचर लोक असे गॅरंटी देतात की असंच आहे असंच एक्झाम्पल एक्झाम मध्ये येऊन गेलेलं आहे, तर ऍक्च्युली ते एक्झाम मधूनच त्यांनी ते एक्झाम्पल उचललेलं असते. चलो पुढे काही आता बोलायचं नाही आपल्याला, बाकी सगळं तुम्हाला अंडरस्टँडिंग आहे. चलो, हां, व्होकेटिव्ह केस राहिला. तर बघा इथे आता टाइम खूप झालेला आहे, तर व्होकेटिव्ह केस आणि पजेसिव्ह केस तुम्ही सेपरेट घेतो. ओके, त्याच्यामुळे नो प्रॉब्लेम. आता व्होकेटिव्ह केस मध्ये काय लक्षात ठेवायचं आपल्याला, संबोधन. बघा, मुलांनो कॉमा दे, घरी जा, अक्षय इकडे ये. संबोधन झालं ना, मुलांनो आपण उच्चारत आहे, संबोधन करत आहे. मुलांनो अक्षय, मुलांनो घरी जा, अक्षय इकडे ये. हे व्होकेटिव्ह केस एक्झामला विचारतात का, नाही विचारत, पण एखादा प्रश्न एक्झाम मध्ये येऊ शकतो, त्याच्यामुळे हे सोडायला नको. सर एक्झाम्पल द्या ना लिहून, एक्झाम्पल सुद्धा देतो तुम्हाला. बघा, अक्षय चलो, जबरदस्त सेंटेन्स लिहिलेला आहे. मला सांगा सेंटेन्स करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे. आता मी स्पष्ट सांगतो तुम्हाला, हा काय सब्जेक्ट आहे, हा काय व्हर्ब आहे, आणि हा काय माहित नाही ऍडव्हर्ब आहे. तुम्हाला माहित नाही पण मला माहित आहे, ज्याला म्हणतो आपण क्रियाविशेषण. अरे प्रश्न विचारते छोटे छोटे याच्यावरती, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. अक्षय कम हिअर हे सेंटेन्स किती % बरोबर आहे आणि किती % चुकीचं आहे, हे सेंटेन्स याचं उत्तर मला सांगा. सर वाक्याचा करता एकवचनी आहे, मग एकवचनी क्रियापद घ्या. हे ज्याला समजलं त्याचं उत्तर करेक्ट येते. सर तुम्ही अनेकवचनी क्रियापद घेतला, मग इथे कम्स ऐवजी काय पाहिजे, कम ऐवजी काय पाहिजे, इथे कम्स पाहिजे, तेव्हा सेंटेन्स काय होते, करेक्ट होते. आलं का लक्षात, तेव्हा सेंटेन्स काय होते, करेक्ट होते. आता तर आपण व्होकेटिव्ह केस पाहून राहिलो, तर आता व्होकेटिव्ह केस कडे जाऊ आपण. असाच प्रश्न विचारला मी, नाही का, वेगवेगळे प्रश्न डोक्यात फिरत राहतात. चलो, कम्स कम हिअर सेंटेन्स चुकीचं होतं. सर हे करेक्ट आहे का. आता अक्षय नंतर कॉमा दिला आणि कमला यस प्रत्यय लावला, नंतर म्हटलं हिअर. हे मला सांगा सेंटेन्स करेक्ट आहे का. सेंटेन्स अजूनही चुकीचं आहे. का चुकीचं आहे, जेव्हा कुठल्याही सेंटेन्सची सुरुवात लेट पासून झालेली असेल, प्लीज पासून झालेली असेल, एखाद्या नावानंतर कॉमा येऊन झालेली असेल, किंवा डायरेक्टली वर्ब नंतर झालेली असेल, तर ते सगळे आज्ञार्थी वाक्य असतात. आज्ञार्थी वाक्य म्हणजेच काय, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असतात. आणि अशा इम्पेरेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात फक्त V1 पासूनच होते. त्याला यस यस किंवा ईडीचा प्रत्यय कधीही लागत नाही. सर मग इथे लिहिलं तुम्ही, ते आज्ञार्थी वाक्य झालं. आता मी इथे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स केलं तर मी आज्ञार्थी वाक्य करतो. इथे बघा केलं कॉमा देऊन,
डॉट दिला, आज्ञार्थी वाक्य झालं, रेष देऊन डॉट दिला ते एक्सक्लामेटरी सेंटेन्स झालं. आता मात्र सेंटेन्स सर आताही चुकीचं आहे, कारण आता सांगितलं तुम्ही कुठल्याही आज्ञार्थी वाक्यामध्ये वाक्याची सुरुवात जर क्रियापदाने, हा इथे महत्वाची गोष्ट आहे, हे काय कॉमा आहे, हा काय आहे कॉमा आहे. तुमचं साधं सिंपल सेंटेन्स सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऍडवर्ब असं नाही झालं, हे सेंटेन्स असं बनणार नाही तुमचं, कारण इथे कॉमा आलेला आहे. सेंटेन्स फक्त V1 प्लस ऍडवर्ब हे सेंटेन्स झालं तुमचं. हे अक्षय तर तिकडे काय व्होकेटिव्ह केस मध्ये आलेला आहे, अक्षय काय व्होकेटिव्ह केस मध्ये आलेला आहे, त्याच्यामुळे हा व्होकेटिव्ह केस मध्ये जाईल. परंतु सेंटेन्स चुकीला आपलं, कारण इथे हा इम्पेरेटिव्ह झाला आणि आज्ञार्थी वाक्याची सुरुवात फक्त V1 पासून होतो. V1 त्याला यस, त्याला यस, त्याला ईडीचा प्रत्यय लागत नाही, प्रत्यय लागत नाही, प्रत्यय लागत नाही. ओके, तर हा झाला व्होकेटिव्ह केस. ओके, तर असे प्रश्न आपल्याला विचारतात बघा. वेअर आर यू गोइंग, ब्रदर. आता इथे ब्रदर आलेला आहे, सेंटेन्सच्या सेंटेन्स गेले एकीकडे आणि एकच शब्द निघाला बाहेर, तर हे काय झालं व्होकेटिव्ह केस झालं, ज्याला आपण काय म्हणतो संबोधन विभक्ती. ओके, तर असे प्रश्न आपल्याला एक्झाम मध्ये विचारतात आणि हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. आणि आता महत्वाचा टॉपिक आहे तो म्हणजेच काय पजेसिव्ह केस, एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप खूप महत्वाचा. पजेसिव्ह म्हणजेच काय, एखाद्या गोष्टीवरती जेव्हा आपण आपला अधिकार दाखवत असतो त्याला काय म्हणतो आपण पजेसिव्ह केस. बघा, दिस इज माय पेन, हा माझा पेन आहे, या पेनावरती माझा अधिकार दाखवलेला आहे. दिस इज माय हाऊस, दिस इज माय कार, ती माझी कार आहे, ती माझी पत्नी आहे, ती माझी पत्नी आहे, त्या पत्नीवरती माझा अधिकार, म्हणजेच पजेशन. ती माझीच पत्नी आहे, दुसऱ्याची पत्नी आहे का ती? नाही, ती माझी पत्नी आहे म्हणून तिच्यावरती माझा अधिकार राहणार आहे. मग दिस इज माय वाईफ. आता याच्यामध्ये तर खूप क्रिएटिव्हिटी आहे. बघा, दिस इज वाईफ ऑफ माइन, दिस इज माय वाईफ, दिस इज वाईफ ऑफ माइन, या टाईपचे आपल्याला सेंटेन्स पुढे पुढे येणार आहे. पजेसिव्ह केस, पजेसिव्ह केस कुठे यूज करायचं, जेव्हा नाऊन प्लस नाऊन येते इथे पजेसिव्ह केस करायची. कारण नाऊनला कधीही क्वालिफाय करत नाही, नाऊनला क्वालिफाय करणारा शब्द फक्त कोण आहे, ऍडजेक्टिव्ह आहे. परंतु सर एक्झाम मध्ये जर आपल्याला नाऊन प्लस नाऊन दिलेलं असेल तर याच्यामधले एक विशेषण बनवा, आणि ते विशेषण बनवण्यासाठी एक तर तुम्हाला ऑफचा वापर करावा लागेल किंवा ॲपॉस्ट्रोफी चा वापर करावा लागेल किंवा फक्त ॲपॉस्ट्रोफीचा वापर करावा लागेल. तेव्हा एक त्याच्यामधलं काय होईल, ऍडजेक्टिव्ह होईल. आणि ह्या गोष्टी वापरत असताना पहिल्या नाऊनला वापरा, कारण नाऊनला क्वालिफाय करत नाही तर मग एक आपल्याकडं एक रस्ता आहे, एक मार्ग आहे. तो मार्ग म्हणजे काय, एका नाऊनला तुम्ही विशेषण बनवा आणि एक विशेषण एका विशेषणाला क्वालिफाय करत असतो, एक विशेषण एक दुसऱ्या नामाला क्वालिफाय करत असतो. मग हे पजेसिव्ह केस कशाने करायचे, एक ऑफने करा, ॲपॉस्ट्रोफी एसने करा किंवा फक्त ॲपॉस्ट्रॉफ देऊन करा. आता या गोष्टी शिकण्यासाठी मात्र तुम्हाला एक आपला दुसरा व्हिडिओ बघावा लागणार आहे आणि तो दुसरा व्हिडिओ आपण घेऊन येऊया पुढच्या पार्टमध्ये. तर आजच्या टॉपिकमध्ये आपण इथेच थांबू. महत्त्वाचा टॉपिक आहे कारण आपला व्हिडिओ खूप लेंदी होऊन जाईल, 1 तासाच्या वर जाईल. तर आज मेन टॉपिक शिकलो आपण नॉमिनेटिव्ह केस, ऑब्जेक्टिव्ह केस, व्होकेटिव्ह केस आणि पजेसिव्ह केस. याच्यामध्ये फक्त या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या, यूज कुठे करायच्या, कशा कंडिशनमध्ये यूज करायच्या हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. जेव्हा नाऊन येत असते तेव्हा एका नाऊनला ऍडजेक्टिव्ह बनवा, आणि ते ऍडजेक्टिव्ह कशाने बनवायचे तर ऑफ, ॲपॉस्ट्रोफी एस आणि ॲपॉस्ट्रोफी. ओके, तर आजचा पाठ आपण इथेच थांबू, एंड करू. भेटू आपण पुढच्या पार्टमध्ये. आणि महत्त्वाची गोष्ट, जे लोक नवीन आहे किंवा पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत असेल अशा सगळ्या लोकांना कडकडून विनंती करत आहोत की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा. आता हे मी वारंवार का सांगतो, कारण जे अति महत्त्वाची व्हिडिओ मी नेहमी घेऊन येत असतो जे की तुमच्या एक्झामाच्याच दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असते,
तर असे व्हिडिओ तुम्हाला वेळेत आणि एक्झामच्या आधी मिळावे याच्यासाठी तुम्ही बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला वेळेत नोटिफिकेशन मिळून जाईल. ओके, तर भेटू आपण पुढच्या पार्टमध्ये. टिल गुड डे अँड गुड बाय. थँक्यू.